नमस्कार मंडळी, होममेकर निशामध्ये मी निशा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी दाखवणार आहे 20 रुपयाच्या पार्लेजी बिस्किटपासून मस्त जाळीदार आणि सॉफ्ट अशा केकची रेसिपी। अगदी कमी साहित्यामध्ये आणि भांड्यांचा अजिबात पसारा न करता या केकचं बॅटर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत। तर चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला इकडे मी केक टीन घेतलेला आहे, त्याला आपण ऑइलने ग्रीस करून घेणार आहोत। तुमच्या घरात केक टीन अवेलेबल नसेल तर कुठलंही स्टीलचं किंवा जर्मनचं पातेलं तुम्ही इकडे वापरू शकता। त्यानंतर इकडे गव्हाच्या पिठाने मी या भांड्याला कोटिंग करून घेणार आहे। केक टीनला कोटिंग करून झालेलं आहे, आता आपण हे साईडला ठेवून देऊयात। इकडे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 10-10 रुपयाचे जे बिस्किटचे पुडे असतात पार्लेजीचे ते घेतलेले आहेत। ही बिस्किटं मधून तोडून मी आता याच्यामध्ये घालून घेणार आहे। आपल्या या केकचं बॅटर अगदी झटपट तयार होतं, कारण आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि अगदी चविष्ट असा आपला हा केक तयार होतो। सर्व बिस्किटे घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे साखर घालायची आहे आणि या मिश्रणाची मिक्सरला छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। इकडे मी 1 कप दूध घेतलेलं आहे, यातली अर्धा कप दूध आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। दूध एकदम घालायचं नाहीये, थोडं थोडं करून इकडे मी घातलेलं आहे आणि आता राहिलेला अर्धा कप मी इकडे घालणार आहे। त्यातलं थोडंसं दूध मी इकडे शिल्लक ठेवलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या केकला बिस्किटचा फ्लेवर येऊ नये यासाठी इकडे मी व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे 7 ते 8 थेंब। पुन्हा एकदा मिक्सरला फिरून आता याच्यामध्ये मी 1 पुडी इनो घालत आहे। त्याचबरोबर राहिलेले जे दूध आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे। इनो टाकल्यानंतर हे बॅटर छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। इनो टाकल्या आपलं हे बॅटर छान असं हलकं फुलकं तयार होतं। मी सांगितलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही जर हा केक बनवला तर तुमचा केक अजिबात चुकणार नाही आणि त्याचबरोबर अगदी सॉफ्ट असा केक आपला तयार होईल। आता केकचं हे बॅटर आपण टीनमध्ये ओतून घेणार आहोत। केक बॅटर ओतून झाल्यानंतर ते अशा पद्धतीने टॅप करून घेणार आहोत, जेणेकरून कुठलेही एअर बबल्स राहिले असतील तर ते निघून जातील। वरून इकडे मी केकवर थोडेसे चोको चिप टाकत आहे, याऐवजी तुम्ही ड्राय फ्रूट्स किंवा टूटी फ्रूटी सुद्धा घालू शकता। केकचं मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे। गॅसवर एका कढईत मी एक प्लेट ठेवून हे 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेलं होतं बारीक गॅसवरती। आता झाकण ठेवून बारीक गॅसवर आपल्याला हा केक 40 ते 45 मिनिटं होऊ द्यायचा आहे। 45 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढून बघूयात आणि इकडे मी एका सुरीच्या साहाय्याने चेक करते। सुरीला जर केक चिकटला नाही तर आपला केक इकडे तयार झालेला आहे। केक पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे। गार झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपण या केकच्या कडा मोकळ्या करून घेणार आहोत। केक टीनला व्यवस्थित कोटिंग केल्यामुळे अगदी सहज आपला हा केक डिमोल्ड होतो। इकडे आपला मस्त सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे आणि रंग सुद्धा किती सुंदर आला तुम्ही बघू शकता। आता आपला हा तयार झालेला केक मी तुम्हाला कट करून दाखवते। तर पाहू शकता तुम्ही किती सॉफ्ट असा आपला हा केक तयार झालेला आहे आणि टेस्टला सुद्धा हा केक अप्रतिम असा लागतो। तुम्ही सुद्धा या केकची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला हे कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।